आष्टीचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी लोकनेते आमदार पंकजा मुंडे यांच्यावर राजकीय आरोप करून आपल्या खास शैलीत टीका केल्याबद्दल आमदार सुरेश धस यांचा पाथर्डीत निषेध व्यक्त करून प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। तालुक्यातील मुंडे समर्थकांनी शहरातील नाईक चौकामध्ये धस यांचा पुतळा जाळून निषेधाच्या घोषणा दिल्या। यावेळी भाजपचे मुकुंद गर्जे, धनंजय बडे, विजय आव्हाड, नितीन कीर्तने, माऊली खेडकर, उमेश खेडकर, राहुल खेडकर, हनुमान बडे, शिवनाथ खेडकर, पिणू मंचरे, रामहरी खेडकर, राजू शिरसाट, दिलीप ढाकणे आदी उपस्थित होते। सर्वांच्या लाडक्या भगिनी, आदरणीय आमदार, माजी मंत्री, लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे यांनी या महाराष्ट्रात 38 ते 40 सभा घेतल्या आणि जिथं सभा घेतल्या तिथले उमेदवार निवडून आले। पण काल याच्यातला एक नालक सुरशा जो आहे त्या सुरशाने निवडून आल्याच्या नंतर त्याची जे आपण म्हणतो उपकाराची जाण नाही ठेवली आणि त्यांनी निवडून आल्याच्या नंतर आमच्या लोकनेत्या ताई साहेबांवर बेछूट आरोप केले की त्यांनी आम्हाला मदत नाही केली। अरे खरं तर तुझ्यात हिंमत होती तर तू ते 2-4 दिवस अगोदर बोलायला पाहिजे होतं, तेव्हा तुला तुझी जागा दाखवली असती। ताई साहेबांचा शब्द सर्वांनी पाळला आणि तुला निवडून दिलं। निवडून दिल्याच्या नंतर तुझं उलटला सापावानी सरड्यावानी तुझा रंग दाखवला। त्या रंगाच्या निषेधार्थ आज आम्ही सर्व पाथर्डीत मुंडे प्रेमी आम्ही इथं आज एकत्र आलेलो आहोत आणि या सुरशाचा त्याला पण आम्ही आदराने सुरेश धस साहेबच म्हणत होतो। पण आजपासूनच्या आमच्यासाठी येणा सुरशा आहे, कारण त्या तमाशाचा वर तमाशगीर नाही। कारण एखाद्या जर आज पाहिलं त्यांचं वय काय, त्यांच्या वयाच्या 60 बुद्धी माठी, असं बुद्धी माठी झालेलं ते सुरशा आहे। ते आजपासून आम्हाला आम्ही त्या कुणीच सुरेशच म्हणणं तो येणा सुरशाचे त्याचे सर्व निषेध करण्यासाठी आम्ही मुंडे प्रेमी आज सर्वजण इथे आलेलो आहोत आणि इथून पुढच्या काळात तो जिथं असेल जिथं जाईल। काल एकदम आमच्या मुंडे प्रेमींनी त्यांना फोन केला, ते म्हटले हिंमत असेल तर आजची द्या। अरे तुझ्यात हिंमत असेल तर तू पाथर्डी दे, तुझी गाडी नीट नाही जाऊन देणार। एवढं आम्ही सर्व मुंडे प्रेमींच्या वतीने प्रतिनिधी सुनील शेवाळे, पाथर्डी।